आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट पनीर मशरूम मसाला. होममेड पण चव अगदी हॉटेलसारखी. अगदी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक पूर्ण पॅकेट मशरूम घेतलेले आहेत आणि हे फ्रेश मशरूम आहे. यावरती खूप जास्त माती किंवा कचरा असतो, तर ते पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं. तर पाण्यामध्ये असं एक एक मशरूम पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आणि 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं. तर मशरूम पूर्ण स्वच्छ करून घेतलेले आहेत मी. आणि आता हे मशरूम आपण कट करून घेऊया. भाजीच्या दुकानामध्ये हे मशरूम अगदी सहज मिळतात. आता हे मशरूम अगदी पातळ असे मी काप करून घेतलेले आहेत. जे मोठे आहेत त्यांचे 2 तुकडे करायचे. आता हे सगळे कट करून घेतलेत आणि यावरती अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर हे सगळं टाकल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साधारण 5 ते 6 मिनिटं हे बाजूला ठेवून द्यायचं. म्हणजे व्यवस्थित या मशरूमना मीठ आणि मसाला व्यवस्थित लागतो. आता त्यानंतर आपण इथे 200 ग्रॅम पनीर वापरणार आहोत. तर मी इथे पनीर सुद्धा कट करून घेतलेले आहेत चौकोनी आकारामध्ये. तर यावरती सुद्धा अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर हे सुद्धा टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि पनीर सुद्धा साधारण 5 ते 6 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं. तर आता आपण भाजीची ग्रेव्ही तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 2 टोमॅटो कट करून घेतलेत आणि त्याचबरोबर 1 मिरची घेतलेली आहे. आणि यामध्येच आपण साधारण पाववाटी इतके लसणीच्या पाकळ्या घेतल्यात सोलून. आणि त्यानंतर 10 ते 12 काजू, ते मी पाण्यामध्ये साधारण 15 ते 20 मिनिटं भिजत घालून ठेवले होते आणि ते आपण यामध्ये वापरणार आहोत. तसंच 1 ते 2 चमचा मलाई वापरलेली आहे. म्हणजे दुधावरची जी साई येते तीच मी बाजूला काढून ठेवली होती आणि ती मी इथे ग्रेव्हीमध्ये वापरलेली आहे. आता हे सगळं मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर मलाईऐवजी तुम्ही दही वापरू शकता, पण ते जास्त आंबट नसावं ते दही. आणि मग थोडीशी तुम्ही साखर त्याबरोबर वापरू शकता, म्हणजे टेस्ट अगदी व्यवस्थित येते. आता एका पॅनमध्ये अर्धा चमचा बटर घेतलंय. तर बटर छान वितळलं की यावरती आपण जे मशरूम आपण मॅरिनेट करून ठेवले होते ते या बटरवरती छान असे परतून घ्यायचे अगदी 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर मॅरिनेट केलेलं पनीर ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आणि साधारण 2 ते 3 मिनिटं हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं. म्हणजे मीठ आणि जे लाल तिखट आपण लावलंय तर यामध्ये छान असं मुरतं आणि टेस्ट खूप छान येते. तर हे तयार आहे आणि हे आपण आता बाजूला ठेवून देऊया. आता गॅसवरती एक कढई घेतले, त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घेतले आणि 2 चमचे तूप किंवा बटर वापरू शकता तुम्ही. आता हे छान वितळलं की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा तो टाकून घेऊया. साधारण एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. आता हा कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. फोडणीमध्ये तूप किंवा बटर वापरलं तर भाजीला खूप छान टेस्ट येते. तर तेलाऐवजी तुम्ही सगळं बटर वापरलं तरी चालेल किंवा तूप वापरलं तरीही चालेल. आता हा कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण तयार केलेली ग्रेव्ही टाकून घेऊया आणि ती छान अशी परतून घ्यायची आहे. तर या प्रकारे जर का तुम्ही ग्रेव्ही बनवली तर टेस्ट अगदी हॉटेलसारखी होते भाजीची. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता अगदी तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे. त्याआधी आपण काही मसाले ॲड करू. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट मिरची पावडर वापरलेले आहे, अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि थोडी कसुरी मेथी. तर हे सगळे मसाले वापरलेले आहेत. आता हे मसाले या ग्रेव्हीमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. अगदी ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपण ही ग्रेव्ही साधारण 3 ते 4 मिनिटं अशी परतून घेऊया. त्यामुळेच ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येते. तर मी मीडियम गॅसवरती ही ग्रेव्ही अगदी छान अशी परतून घेणार आहे. घरी कोणी पाहुणे येणार असतील तर आपल्याला कधी कधी सुचत नाही की भाजीसाठी स्पेशल काय बनवावं. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हॉटेलपेक्षा सुद्धा जास्त टेस्टी बनून तयार होते ही भाजी. तर आता बघू शकता ग्रेव्हीला अगदी तेल सुटलेलं आहे. आणि आता यामध्ये मी अर्धी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. तर शिमला मिरची आवडत नसेल तर स्किप केली तरी चालेल, पण टेस्ट खूप छान लागते. आता यामध्ये आपण जे
फ्राय करून घेतलेलं पनीर आणि मशरूम आहे तर ते या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. साधारण 1 ते 2 मिनिटं असं छान परतून घ्यायचं ग्रेव्हीमध्ये आणि साधारण 2 कप इतकं पाणी ओतायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान अशी उकळी येऊ द्यायची आणि नंतर मग मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर आता मी यामध्ये पाणी ओतून व्यवस्थित अशी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आणि आता मीडियम गॅसवरती हे आपण शिजवून घेणार आहोत. यामध्ये आता मी चवीनुसार मीठ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतले. याआधी मॅरिनेट करताना पनीर आणि मशरूममध्ये आपण मिठाचा वापर केला होता, तर आता मिठाचा वापर थोडा कमी करायचा. आणि बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे, व्यवस्थित शिजलेली सुद्धा आहे आणि कलर सुद्धा ग्रेव्हीला खूप छान आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ही भाजी बाउलमध्ये काढून घेऊया. आणि तयार आहे आपली एकदम टेस्टी अशी हॉटेल स्टाईल पनीर मशरूम मसाला. ही भाजी तुम्ही पुरीसोबत किंवा नानसोबत खाऊ शकता, खूपच छान लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.